राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षावरून चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार मात्र अजित पवारांनंतर धाडसीनं निर्णय आणि नेतृत्व घेताना पाहायला मिळतात. अशातच सुनेत्रा पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडणूक मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानलं. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला. सुनेत्रा पवारांनी स्वतः काल बारामतीतील काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना मतदानाचं आवाहन देखील केलं. त्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं आभार मानलं. सुनेत्रा पवार म्हणाल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही आपले लाडके नेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे आभार. आपल्या समर्पणामुळे, अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसेच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारक पुढे जात आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.